नमस्कार, मी अमोल जोशी. रोकठोकमध्ये आपलं स्वागत. 5 कोटी फेसबुक युजर्सच्या खासगी माहितीचा गैरवापर झाल्याप्रकरणी फेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्गनं माफीनामा सादर केला आहे. फेसबुकच्या युजर्सनी शेअर केलेली माहिती जपण्याची जबाबदारी कंपनीची आहे. जर अशी माहिती लीक झाली असेल तर ती कंपनीची चूक आहे, असं झुकरबर्गनं त्याच्या फेसबुक पेजवर म्हटलं आहे. शिवाय यापुढे अशी डेटा चोरी होऊ नये याची खबरदारी घेतली जाईल, असंही झुकरबर्गनं स्पष्ट केलं आहे. अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या निवडणुकीच्या काळात फेसबुकच्या 5 कोटी युजर्सची खासगी माहिती केम्ब्रिज ॲनालिटिका नावाच्या एका कंपनीनं वापरली. त्या आधारे नागरिक मतदानामध्ये कुठल्या पक्षाला मतदान करतील याचा अंदाज बांधल्याचं अमेरिकन तपास यंत्रणांच्या चौकशीमध्ये पुढे आलं आहे. प्रकरण उघड झाल्यापासून फेसबुककडून कुणीही प्रतिक्रिया दिली नव्हती. बुधवारी झुकरबर्ग आणि त्याच्या कंपनीच्या CEO सिरिल सँडबर्ग यांनी फेसबुक पोस्टद्वारे आपली दिलगिरी व्यक्त केली आहे. फेसबुकच्या डेटा चोरीच्या प्रकरणावरून भारतात देखील राजकारण जोरात रंगलं आहे. चोरी झालेल्या डेटामध्ये भारतीयांचाही समावेश आहे. त्यावरून भाजपनं काँग्रेसला लक्ष केलं आहे. काँग्रेसनं केम्ब्रिज ॲनालिटिका कंपनीला ही गोपनीय माहिती विकल्याचा आरोप भाजपनं केला आहे. काँग्रेसनं मात्र हे सगळे आरोप फेटाळले आहेत. भारताच्या राजकारणात हा डेटा चोरीचा प्रकार घडलाय का आणि भविष्यात घडू शकतो का, या सगळ्याबाबत आज आपण चर्चा करणार आहोत डेटा चोरीचं राजकारण या रोकठोक कार्यक्रमात. आणि या विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्याबरोबर आहेत ज्येष्ठ सायबर तज्ज्ञ पंकज घोडे. पुण्यातून ते या चर्चेमध्ये सहभागी झालेले आहेत. त्याचबरोबर काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते सचिन सावंत या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत. तर भारतीय जनता पक्षाचे आमदार राम कदम देखील या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत. आपण सुरुवात करूया पंकज घोडे यांच्यापासून. पंकजजी, एक मोबाईल ॲप्लिकेशन तयार केलं गेलं अमेरिकेतल्या प्रचारादरम्यान आणि ज्या फेसबुक युजर्सनी त्याच्यावर लॉग इन केलं त्यांचं ज्याला पॉलिटिकल इन्क्लिनेशन म्हणतात, राजकीय कल काय होता हे त्या कंपनीला कळलं आणि त्यानुसार एकेका मतदाराला टार्गेट करून आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न ट्रम्प यांनी नेमलेल्या या कंपनीने केला. अशा प्रकारची प्राथमिक माहिती आहे. हे डेटा चोरीचं नेमकं प्रकरण काय आहे आणि कशा प्रकारे याचा राजकीय वापर या डेटाचा केला जातो आणि भविष्यात केला जाऊ शकतो याविषयी आम्हाला सुरुवातीला थोडक्यात सांगा. फेसबुक या कंपनीनी 2007 पासनं कॅम्ब्रिज ॲनालिटिक्स नावाच्या पार्टनरशिप केली आणि त्या पार्टनरशिपमध्ये कळण्यात आलेलं आहे की क्विज ॲप नावाचे एक ॲप्लिकेशन त्यांनी सुरू केली. त्या क्विज ॲप ॲप्लिकेशनमध्ये महत्त्वाचे प्रश्न विचारले गेले आणि त्या महत्त्वाच्या प्रश्नांमधून जो उत्तर त्यांना यायला लागलं त्या उत्तराद्वारे ते ॲनालिटिक्स तयार करायला सुरुवात केली. आता त्या ॲनालिटिक्सद्वारे कोण जिंकणार कोण हारणार याची सगळी माहिती ते उमेदवाराला द्यायला लागलेत. आणि अशा पद्धतीची माहिती देणे किंवा माहिती चोरी करणे हा एक गुन्हा आहे एका सायबरच्या दृष्टिकोनातून. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, फेसबुकची जी आत्ता माहिती आलेली आहे त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांनी अशा या प्लॅटफॉर्मला अलाव केलं आणि त्या अलाव केल्या असल्यामुळे ही माहिती चोरी गेलेली आहे. ही चुकीची भाग आहे. इनफॅक्ट काय असतं की जेव्हा तुम्ही एखाद्या कंपनीचा किंवा एखाद्या सोशल मीडियाचा API वापरता तर तुम्हाला APIच्या दरम्यान काही कॉन्ट्रॅक्ट साईन करावं लागतात आणि कॉन्फिडेन्शियलिटी किंवा डेटा प्रायव्हसी हा एक त्याचा महत्त्वाचा भाग असतो. आणि त्या महत्त्वाच्या भागातनं जर आपण बघितलं गेलं तर हा डेटा चोरी केलेला आहे ही मी तुम्हाला सांगू इच्छितो. आता डेटा चोरी करण्याच्या मागचे उद्देश हे भरपूर काही असू शकतात. आता आपण जर 19 सेक्टर बघितले तर त्या 19 सेक्टरमध्ये हे डेटा चोरी होत आहेत. म्हणजे आज आपल्याला ताप येत असेल, तुम्ही एक एक्झाम्पल घ्या छोटंसं. तुम्ही फेसबुकला टाका दॅट आय एम फिलिंग फिवरिश, तर तुम्हाला लगेचच ॲडव्हर्टाइजमेंट दिसायला सुरू होतील फॉर अ मेडिकल कंपनीज. मग हे काय आहे? दिस इज नथिंग बट अ डेटा ब्रीच. हा डेटा चोरी होतो आहे आपल्यामधून आणि या डेटाला चोरी करून ॲडव्हर्टाइजमेंटमधून पैसे कमवले जात आहेत. बिलकुल, हा प्रकार भारतीय राजकारणात सुद्धा यापूर्वी घडलेला आहे. अशा प्रकारचा आरोप भारतीय जनता पक्षाने काल केलेला होता. काँग्रेसने त्याच्यावर पुन्हा प्रत्युत्तर दिलेलं होतं. राम कदम,
जो काल आरोप केलेला होता, रविशंकर प्रसाद यांनी पत्रकार परिषद घेऊन हा आरोप केला की काँग्रेसनी 2019साठी अशा प्रकारच्या याच कंपनीला कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे का, किंवा यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये केम्ब्रिज ॲनालिटिकाला काँग्रेसनी काँग्रेसने त्यांच्यासोबत केलं होतं का, याची चौकशी व्हावी. कुठल्या आधारावर भाजपनी हा आरोप केला आहे? भाजपला का वाटतं की काँग्रेसनी असा प्रकार केला असावा? किती हास्यास्पद आहे पहा. म्हणजे काल रविशंकर प्रसाद यांची पत्रकार परिषद होईपर्यंत काँग्रेसचा भारतीय जनता पार्टीविषयी कोणत्याही प्रकारचा या बाबतीतला केम्ब्रिज ॲनालिटिकाच्या बाबतीतला कोणत्याही प्रकारचा आरोप नव्हता. पण काल जेव्हा रविशंकर प्रसाद एक जबाबदार देशाचे केंद्रीय मंत्री, अतिशय विद्वान व्यक्ती, त्यांनी अत्यंत जबाबदारीनं देशाच्या 125 कोटी लोकांपुढे हे ठेवण्याचा प्रयत्न केला की केम्ब्रिज ॲनालिटिकामधून कशा पद्धतीनं फेसबुकचा जो 50 बिलियन डाटा जो चोरीला गेला आणि तो कशा पद्धतीने त्याचा गैरवापर केला, या सगळ्या गोष्टी त्यांनी समोर ठेवल्या. आणि समोर ठेवल्याच्या नंतर काही तथ्यांसहित त्या ठिकाणी संपूर्ण मांडणी केली. ती मांडणी केल्याच्या नंतर लगेच तातडीनं काँग्रेसचे नेते पुढे सरसावतात आणि लगेच नाही भाजपने त्याचा वापर केला, अमुक केला, अशा प्रकारचे आरोपावर प्रत्यारोप येतात. जर भाजपनं खरोखर वापर केला असं त्यांचं म्हणणं असेल, अशी त्यांची माहिती असेल, तर काल रविशंकर प्रसाद यांची पत्रकार परिषद होईपर्यंत हे काँग्रेसचे नेते झोपले होते का? त्यांना ती माहिती दडवून ठेवायची होती का? तसं काहीच नव्हतं आणि काल आरोप केले, आता लोकांसमोर आपण उघडे पडलो म्हणून आरोपावर आरोप करूया म्हणजे आपलं दाबलं जाईल, अशा प्रकारची त्यांची भूमिका होती. तर त्याच्यामुळे हे स्पष्ट आहे की या केम्ब्रिज ॲनालिटिका प्रकरणामध्ये ज्या पद्धतीनं रविशंकर प्रसादजींनी सांगितले ते आरोप गंभीर आहेत. काँग्रेसला ते नाकारता येणार नाहीत. त्याच्यामध्ये मग इतरही पक्ष येत आहेत, ते सगळ्यांची चौकशी होईल. पण राम कदमजी कुठल्या करण्याची भाषा बोलत नाही. एक मिनिट ऐका. कुठल्या तथ्यांच्या आधारे हे आरोप केलेले, ज्याचे हात गुंतलेले असतात, लॉजिक काय आहे? एक मिनिट. ज्याचे मी बोलतो, ज्याचे हात गुंतलेले असतात तो कधी सार्वजनिक कॅमेऱ्यासमोर येऊन याची आम्ही जाहीर चौकशी करायला तयार आहोत. आणि वेळ प्रसंगी मार्क झुकरबर्ग जो फेसबुकचा चेअरमॅन आहे त्याला सुद्धा समज देऊ, असं कधीही कोणी बोलत नसतं. ज्याचे हात स्वच्छ असतात तीच व्यक्ती म्हणू शकते, तोच पक्ष म्हणू शकतो की याची आम्ही निखळ चौकशी करणार आहोत. मग आता काँग्रेसवाल्यांचे जे आरोप सुरू आहे की चौकशीच्या नंतर जे समोर बाहेर पडेल, ते बाहेर पडल्याच्या नंतर ज्या पद्धतीने उघडे पडतील, तर त्याला दाबण्यासाठी लोकांचा जो कल निर्माण झाला त्याच्यामध्ये एक वेगळ्या प्रकारचा भ्रम पसरावा, याच्यासाठी काँग्रेसचा प्रयत्न आहे. आणि कोणत्या तथ्यांच्या आधारावर? कॅबिनेट मंत्र्याकडे पूर्ण फौज आहे, पूर्ण माहिती आहे, ते त्याच विभागाचे मंत्री आहेत, तर त्यांना कोणत्या तथ्याच्या आधारावर हा प्रश्नच विचारणं चुकीचं आहे. ते माहितीच्या आधारावर बोलतायत ना. सरकारकडे जी माहिती आली त्या माहितीच्या आधारावर बोलतायत. पण ती कुठली माहिती आहे? जनतेला पण ही माहिती कळायला हवी, यासाठी मी तुम्हाला हा प्रश्न विचारतो आहे. कुठली तथ्य आहेत अशी? आपण भाजपचे आमदार आहात, आपल्याला त्यांनी काल माहिती सांगितली ना जनतेला. मला सांगा, आपल्याही चॅनलवर काल आपल्याही चॅनलवर रविशंकर प्रसाद यांची पूर्ण प्रेस दाखवली गेली. ते त्या विभागाचे कन्सर्न मंत्री आहेत, मान्य आहे तुम्हाला. आणि त्यांच्या विभागाकडे जी माहिती आली ती माहिती त्यांनी समोर ठेवली आहे. ठीक आहे, रविशंकर प्रसाद काल काय म्हणाले हे आपण दाखवूया थोड्या वेळाने. मात्र कुठल्या तथ्यांच्या आधारे त्यांनी हे सगळे आरोप केलेत याविषयी या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी फारसा खुलासा केलेला नाहीये. सचिन सावंत यांच्याकडे आपण जाऊया. सचिन सावंत, आपण पण ह्या सगळ्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं काँग्रेसनी आणि उलट आरोप पुन्हा भाजपवर केले. 2010च्या बिहारच्या निवडणुकीमध्ये भाजपनीच या कंपनीला कॉन्ट्रॅक्ट दिलं होतं अशा प्रकारचे. काय नेमकं घडतंय? आपली बाजू काय आहे? नाही अमोल, किती बोगस आणि किती तथ्यांना त्या ठिकाणी मोडून तोडून त्या ठिकाणी कशा तऱ्हेनं प्रेझेंट केलं जातं. भाजपची एक मेथोडॉलॉजी झाली आहे की ज्या वेळेला एखाद्या विषयावर अडचणीत येतो त्यावेळेला अशा तऱ्हेचे विषय सोडून द्यायचे आणि मीडियामध्ये चर्चा करायची आणि अत्यंत खोटारडेपणा करायचा. हा भाजपचा तो एक प्रोपोगंडा झालेला आहे. विषय एक लक्षात घ्या की मंत्र्यांनी त्या ठिकाणी आरोप केले. आता हे राम कदम जे म्हणतात हास्यास्पद आहेत. मंत्र्यांनी आरोप केल्यानंतर तो भाजपच्या प्रवक्त्यांनी केलेला नाही, त्या ठिकाणी मंत्री जे IT विभागाचे प्रमुख आहेत. आता जर तुम्ही त्या ठिकाणी IT विभागाच्या प्रमुखांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगायची असते का कारवाई करायची असते? गव्हर्नमेंट हॅज टू ऍक्ट. त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगायची गरज नाहीये.
जर तुम्हाला चुकीचं आढळलं तर त्याच्यावरती कारवाई केली पाहिजे, परंतु ते नाही केली. त्यांनी त्या ठिकाणी प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि एखादा जेव्हा सरकारचा मंत्री म्हणतो त्यावेळेला खरे तथ्य काय आहेत ते समोरची बाजू आली पाहिजे ना, आणि ती मागितलं तर तुम्ही हास्यास्पद म्हणता. म्हणजे किती भोंगळपणा आहे. विषय असा आहे की या संदर्भामध्ये माझ्याकडे जी आम्ही तथ्य दिली काँग्रेस पक्षानं, भाजपच्या नेत्यांनी किंवा मंत्र्यांनी तथ्य दिलेले नाहीत. या ठिकाणी केम्ब्रिज अॅनालिटिका कंपनीचा वापर त्यांच्या वेबसाईटवरती आहे. त्या kpolitical.com या वेबसाईटवर तुम्ही गेलात तर त्याच्यावर कळेल की 2010च्या भाजपच्या निवडणुकीत बीजेपी आणि जेडीयूच्या बिहार इलेक्शनमध्ये या कंपनीचा उपयोग केला होता. जेडीयूचा एका खासदाराचा त्या मुलगा या कंपनीची जी पार्टनर कंपनी आहे, इंडियन पार्टनर कंपनी आहे, तिचं नाव आहे ओवेलिना बिझनेस इंटेलिजन्स OBI, त्याचा डायरेक्टर आहे. त्या ओवेलिना बिझनेस इंटेलिजन्स कंपनीनं 2009चं राजनाथ सिंगाचं इलेक्शन मॅनेज केलं. त्याचबरोबर त्या ठिकाणी दिल्ली विधानसभा 4 राज्य म्हणजे महाराष्ट्रासहित त्यांनी त्या ठिकाणी अशा तऱ्हेची निवडणुका मॅनेज केलेल्या आहेत. मिशन 272+ हे भाजपचं होतं. OBIचा जो व्हाईस प्रेसिडेंट आहे हिमांशू शर्मा, त्याच्या त्या ठिकाणी लिंक्डइन प्रोफाईलवर तुम्हाला दिसतं की आम्ही 4 राज्यांचे भाजपा करता इलेक्शन मॅनेज केले आणि मिशन 272+ करता काय केलं तर कॉल सेंटर मॅनेजमेंट प्रोजेक्ट केला, प्रोफाइलिंग केलं, कुठल्याही व्हॉलंटियर सपोर्टरचं प्रोफाइलिंग केलं, डेटाबेस कॉन्स्टिट्युएन्सी वाईज तयार केला. आता ह्या संदर्भामध्ये आम्ही जर प्रश्न विचारला तर आम्ही हास्यास्पद ठरतो. सरकारनं बोलल्यानंतर ही माहिती आम्ही समोर आणली आणि भाजपा किती त्याच्यामध्ये गुंतलेला आहे ते सांगितलं. आता दुसरी गोष्ट फेसबुकच्या संदर्भात म्हणायचं आलं अमोल, तर मार्क झुकरबर्गच्या कडे जाऊन रडण्याचं काम मोदीजींनी केलं होतं. आपल्या जगाने पाहिलं त्या ठिकाणी. म्हणजे त्यांचे संबंध कसे होते फेसबुकशी हे आपल्याला वेळोवेळी माहिती आहे. त्या संदर्भामध्ये तिथे डेटा अॅनालिटिक्सच्या संदर्भामध्ये काही करार केला गेला, त्यांच्याशी चर्चा झाली, त्याच्याबद्दल अजूनही मोदीजींनी सांगितलं नाही. ह्याच रविशंकर प्रसादांनी ज्यांचं तुम्ही नाव घेतलं, शेरिल सँडबर्ग CEO जे आहेत, चीफ ऑपरेटिंग ऑफिसर आहेत फेसबुकच्या, त्यांच्याबरोबरच्या मीटिंग केलेल्या आहेत. त्याचे फोटो आम्ही माझ्या मोबाईलवर आहेत. आता ती केटी हर्बर जी आहे, जिनं त्या ठिकाणी अमेरिकन ह्याच्यासाठी काम केलं, तिच्याबरोबर फेसबुकच्यासाठी या रविशंकर प्रसादांचे आणि भारतीय गव्हर्नमेंटचे फोटो आहेत. विषय असा आहे की या संदर्भामध्ये ब्लूमबर्गचा एक रिपोर्ट आलेला आहे डिसेंबर महिन्यामध्ये आणि त्यामध्ये क्लिअर कट सांगितलेलं आहे की भारतीय जनता पक्षासाठी ट्रोल आर्मी तयार करण्याचं काम फेसबुकच्या सिक्रेट युनिटने केलेलं आहे. जो आजही वेबवर आहे, माझ्याकडे समोर त्याच्या ठिकाणी आहे, तुम्हाला दाखवू शकतो मी. म्हणजे या संदर्भामध्ये चोराच्या उलट्या बोंबा चाललेल्या आहेत, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि भारतीय जनता पक्ष याच्यामध्ये गुंतलेला आहे. 2014 नंतर ट्रोल आर्मी आणण्याचं काम भाजपाने केलंय, फेसबुकचा उपयोग केलेला आहे, सगळ्या सिक्रेट अशा तऱ्हेच्या आर्मी तयार केलेल्या आहेत, अतिशय गलिच्छ पातळीवरती लोकशाही नेली आणि आज त्या ठिकाणी आरोप करण्याचं काम मंत्री म्हणून करतायत. ठीक आहे, राम कदम म्हटली पाहिजे. ठीक आहे, राम कदमजी उत्तर द्या आणि त्याला जोडून हेही सांगा की एखाद्या कंपनीला निवडणुकीची अशा प्रकारे जबाबदारी सोपवली जाणं गैर आहे का मुळात? मुळामध्ये हे ओवेलिना बिझनेस इंटेलिजन्स OBI बद्दल जे बोलतायत ते JDUचे नेते KC त्यागी यांचा मुलगा अमरीश त्यागी हे पाहतो आहे आणि तो त्या कंपनीचा इथला भारतातला लोकल एफिलिएट कंपनी आहे. ही माहिती सगळ्या माध्यमांवर उपलब्ध आहे. मुळामध्ये काँग्रेसला एक गोष्ट नाकारता येणार नाही. आज या ठिकाणी काँग्रेसवाले पोट तिडकीनं म्हणतात की भाजपचा संबंध आहे, भाजपचा संबंध आहे. 2 मिनिटासाठी धरून चाला आहे असं आपण धरून चालू काँग्रेसच्या समाधानासाठी. अहो, काल रविशंकर प्रसादांची प्रेस कॉन्फरन्स होईपर्यंत झोपला होतात का? या उत्तरातच महाराष्ट्रातल्या जनतेला कळेल कोण खोटारडं आहे कोण खरं आहे. ठीक आहे, त्याच्यातही जात नाही. अहो, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आहेत, ते माझे केवळ नाही आहेत, या 125 कोटी जनतेचे आहेत. आणि माध्यमांवर काँग्रेसचे नेते या ठिकाणी म्हणतात की मोदीजी जाऊन तिथे रडले होते, मोदीजी जाऊन मार्क झुकरसमोर कसे रडले होते, हे असा शब्दप्रयोग पंतप्रधानांविषयी करतात. अशा प्रकारचा शब्दप्रयोग कोणताही जो खरा भारतीय असेल तो करू शकणार नाही. पण पक्षाचा एवढा अंधा चष्मा जर काँग्रेसच्या नेत्यांकडे आहे, असं ज्या पद्धतीने हीन पद्धतीने काँग्रेसचे नेते या ठिकाणी बोलतात, याचा निषेध मी करतो. तुमचं पितळ उघड पडलं म्हणून अशा पद्धतीने दुसऱ्याचं रडणं वगैरे अशा पद्धतीने पंतप्रधानांविषयी उद्गार हे अजिबात शोभनीय नाही. हे शोभनीय नाही, हे संस्कृतीला धरून नाही. जर स्वतःकडे माहिती नसेल तर माहिती घ्या. एक मिनिट ऐका. स्वतःकडे माहिती नसेल तर माहिती घ्या. स्वतःची माहिती कमी आहे त्याच्यामुळे राम कदमजी 2010च्या बिहारच्या निवडणुकीमध्ये या कंपनीचा उपयोग केला गेला होता भाजपकडून, हे सत्य आहे की नाहीये?
चौकशीनंतर समोर येईल ना. आणि जर समजा काँग्रेसचे नेते म्हणतात तर माझं तेच म्हणणं आहे ना की 2010 पासून आता 2018 8 वर्ष झाले काँग्रेसच्या नेत्यांनी का आरोप केला नाही 8 वर्ष. आता जे ते म्हणतात ना, ठीक आहे, आपण विचारूया त्यांच्या समोर उघडं पडलं म्हणून म्हणतात. सचिन सावंत, आतापर्यंत कालपर्यंत तुम्ही काय करत होता? तर आम्ही स्वतःहून म्हणणार नाही ना की आम्ही इन्क्वायरी करतो म्हणून. ठीक आहे, कालपर्यंत तुम्ही काय करत होता सचिन सावंत? अमोल, आता ह्यांचं बोलणं, ह्यांचं प्रवचन थांबवा. 8 वर्ष काय करत होतात? पहिली गोष्ट अशी ऐकी की पहिली गोष्ट अशी, अरे ऐका ना, मी सांगतो ना, सगळं सांगतो ना तुम्हाला. तुमचं पितं उघड पडतंय ते मी सांगतो तुम्हाला कसं ते. विषय असा आहे की या संदर्भामध्ये केम्ब्रिज अनालिटिका कंपनी ही चोर कंपनी आहे हे या भारत देशामध्ये कोणी सांगितलं? तर काल रविशंकर प्रसादांनी सांगितलं. सरकारतर्फे सांगितलं गेलेलं आहे ही कंपनीने बोगस काम केलेलं आहे. तोपर्यंत या पटलावरती केम्ब्रिज अनालिटिका कंपनी भारतीय देशामध्ये कोणाला माहिती नाही. ज्या वेळेला काल आरोप केल्यानंतर हे जे काही केम्ब्रिज अनालिटिकाचे संबंध आहेत ते त्यांच्या वेबसाईटवर आहेत, ते कालच पाहिले आम्ही. म्हणजे स्वतः जर रविशंकर प्रसादांनी ते पाहिलं असतं तर कदाचित ते पुसून काढले असते. वेबसाईटला त्यांना सांगितलं असतं केम्ब्रिज अनालिटिकाला, अरे बाबा हे वेबसाईटवर काढा, आम्हाला आरोप करायचे आहेत, आपले संबंध दिसले नाही पाहिजेत या जगामध्ये, आणि नंतर आरोप केला असता ना. तुम्ही सरकार म्हणून आरोप करताय. 2018ला कळतंय या भारत देशाला की ही कंपनी बोगस आहे. बरं, मग बोगस आहे आम्ही समजतो ना की सरकारतर्फे सरकारकडे ऑथेंटिक माहिती असेल, मग तुमची संबंध काय हे विचारलं तर पाप झालं का? दुसरी गोष्ट, मार्क झुकरबर्गच्या संदर्भामध्ये तुम्ही म्हटलं, अहो जगासमोर पाहिला तो इंटरव्ह्यू मार्क झुकरबर्ग बरोबरचा की ज्याच्यामध्ये मोदीजी रडले, आसवं गाळलेत. ते आसवं गाळलं तर आता त्या ठिकाणी भारतीय नाही आहोत आम्ही पाकिस्तानी आहोत या देशामध्ये. आता त्यांनी सांगितलंय की जो आम्हाला विरोध करतो पाकिस्तानी आहे. चला ठीक आहे, आम्ही पाकिस्तानी आहोत असं म्हणा, परंतु रडलेत हे सत्य आहे, ते नाकारता येणार नाही आहेत. त्यामुळे रडलं बोललं तर त्याच्यामध्ये अपमान का झाला? तुम्ही परकीय प्लॅटफॉर्मवर जाऊन रडायची आवश्यकता नाही. भारताचा 56 इंची छाती, डोळ्यातनं पाणी काढण्याची आवश्यकता नव्हती ना तिकडे, परंतु आपण काढलं. याचा कारण तुमच्या आत्मीयतेचे संबंध असतील. कधी रडतो मनुष्य ज्याच्यामध्ये आत्मीयतेचे संबंध असतात. ठीक आहे, दोन्ही रडण्याचा मुद्दा तुम्ही क्लिअर केलेला आहे आणि आताच काँग्रेसला जाग का आली हा मुद्दा पण तुम्ही क्लिअर केलेला आहे. आपल्याकडे वेळ कमी आहे. पंकज घोडेजी, अशा प्रकारे एखाद्या कंपनीला ज्यावेळी कॉन्ट्रॅक्ट दिलं जातं त्यावेळी ती कंपनी कशा प्रकारे काम करते हे आत्ता आपण बघितलं. इतक्या वर्षांनंतर ही कंपनी काय करत होती हे तपासातून पुढे आलेलं आहे. भारतीय राजकारणामध्ये काय काय धोके तुम्हाला दिसत आहेत? अशा प्रकारे जे कॉन्ट्रॅक्ट्स दिले जातात इलेक्शन लढवण्यासाठी किंवा मॅनेज करण्यासाठी अशा कंपन्यांना काय काय भविष्यातले धोके आहेत असं आपल्याला वाटतं? मला एक छोटंसं उदाहरण द्यायचं इथे की आता तुम्ही बघितलं असाल मागील काही दिवसात 6 ते 7 महिन्यांपासनं प्रत्येक गोष्टीसाठी एक ॲजिटेशन किंवा ॲजिटेशन सुरू झालेलं आहे की माझी सॅलरी कमी आहे, मला एवढे पैसे मिळत नाही, आमच्याकडनं काम करून घेतलं जात आहेत. खूप सारे असे प्रश्न बाहेर येत आहेत. या प्रश्नाच्या मागची जी भूमिका आहे ती म्हणजे डेटा ॲनालिटिक्स आहे. आणि प्रत्येक पॉलिटिकल कंपनी किंवा पॉलिटिकल कंपनींनी हायर्ड केलेले जे ॲनालिटिक्स कंपनी आहेत ते डेटावरनं माहिती काढतात की ॲव्हरेज सॅलरी किती पे केले जाते आहे, ॲव्हरेज इन्कम किती आहे आणि ॲव्हरेज त्या माणसाची एक इयरली इन्कम किती आहे. हे सगळ्या गोष्टी बाहेर काढल्या जातात आणि याच्याद्वारे एक फायटिंग किंवा कास्टिझम और मेनी अदर थिंग्स आर हॅपनिंग इन इंडिया. मला बोलण्याचा उद्देश हा आहे, मला हे म्हणायचं आहे की जर आपण हे आत्ता नाही थांबवलं तर याचा फार मोठा एक उद्रेक भारतात दिसेल आणि तो उद्रेक कास्टिझममधनं दिसणार किंवा राम मंदिरचा एक इश्यू घेतला त्याच्यापासून दिसणार. आज तुम्ही फेसबुक बघा किंवा ट्विटर बघा, दोन्ही याच्यावर एक ॲजिटेशन तयार झालेलं आहे बिटवीन 2 पार्टीज और बिटवीन 3-4 पीपल और बिटवीन 2 पीपल. तर मला असं म्हणायचं आहे जर आपण डेटा प्रायव्हसी हा एक मुख्य भाग मानला जातो तर मग आपला डेटा हा बाहेरच्या एखाद्या दुसऱ्या कंपनीला किंवा आपल्याबद्दलची जी माहिती आहे ती पब्लिकली अवेलेबल करणे हा गुन्हा आहे हे मी पब्लिकला पहिले सांगेल. पब्लिकनी आपली माहिती सगळ्यांना न देणे हा एक गरजेचा भाग आहे. आणि पॉलिटिकल पार्टी काय करते आहेत हा माझा विषय नाही आहे इथे, पण त्याच्याबद्दलची माहिती बरीपैकी मला पण आहे. आणि जर त्या ॲनालिटिक्स इंडियात वापरल्या गेले तर मला तरी असं वाटतं आपण इलेक्शन नव्हे तर एक स्पोर्ट तयार करण्याच्या मागे राहणार. हा माझा एक पर्सनल एक्सपिरियन्स राहील आहे याच्यात. बिलकुल. राम कदम, तुम्हाला मगाशी सचिन सावंतांनी जे स्पष्टीकरण दिलं त्यावर बोलायचं असेल, शेवटचा 1 मिनिट.
कसं आहे अमोल की हे स्पष्ट झाले प्रथमदर्शनी की काँग्रेस पक्षानं रडीचा खेळ डोळ्यासमोर पाहून पुढचा पराजय पुढचा पराभव डोळ्यासमोर पाहून आणि मागच्या 3 वर्षात सातत्यानं सगळ्या ठिकाणी जी आपटी काँग्रेसनं खाल्ली तर ह्या 2 गोष्टी समोर येत आहेत की एन केन प्रकारे त्यांचा बालिश एन केन प्रकारे त्यांचा अतिशय प्रयत्न सुरू आहे की 2019च्या निवडणुकीमध्ये ते कुठल्याही पद्धतीनं त्यांना निवडणुका जिंकण्यासाठी ते रणनीती करतात, त्यात काही गैर नाही. पण अशा प्रकारे 50 मिलियन भारतीयांचा डेटा चोरी करणं म्हणजे तरुण जे कॉलेजचे तरुण ऐकत असतील, ज्या मुली ऐकत असतील, त्यांनी हे काळजीपूर्वक ऐकावं की काँग्रेसनं फेसबुकचा सगळा डेटा हा प्रथमदर्शनी असं समोर आलं आहे की त्यांनी चोरण्याचा प्रयत्न केला आहे. आणि अशा प्रकारे कोणाचा पर्सनल डेटा कोणाला चोरता येत नाही त्यांच्या परवानगीशिवाय. हे घोर पाप काँग्रेसने केले असं प्रथमदर्शनी समोर येतं आहे. आणि अशा पद्धतीनं काँग्रेसकडून अपेक्षा नाही. जर तुम्हाला निवडणुका जिंकतात कामाच्या जोरावर जिंका, विकासाच्या जोरावर जिंका. अरे मोदीजी मार्क झुकरबर्गसमोर आईचा उल्लेख निघाला, एका आईची आठवण आल्याच्यानंतर डोळे पाणावले गेले. किती भावनिक प्रसंग आहे आणि या अशा प्रसंगाची तुम्ही खिल्ली उडवता. हे तुमचे संस्कार आहेत, ही तुमची नीती आहे. अरे आईला आणि वडिलांना परमेश्वराच्या ठिकाणी मानायचं असतं. जर मोदीजींनी स्वतःच्या आईचे आठवण काढून जर त्यांच्या डोळ्यात पाणी आलं तर त्याच्यावर तुम्ही हसता. तुम्ही हसत नाही आहात, काँग्रेस पक्ष हसतोय. आईच्या आणि मुलाच्या प्रेमावर हसण्याचा काँग्रेस पक्षाला अधिकार नाही. ठीक आहे आपण डेटा चोरीवर येऊया. आपली वेळ संपत आलेली आहे. बिलकुल सचिन सावंत तुम्हाला शेवटची काही सेकंद आहेत. इतक्या संवेदनशील प्रसंगाला जर तुम्ही हास्य नाही, पहिली गोष्ट म्हणजे काय की खोटं राम कदमजी तुमचा मुद्दा पोहोचलाय. आपण सचिन सावंतांचा मुद्दा भारतीय जनता पक्षातर्फे गाठली जाते. अतिशय हीन पातळीवरती राजकारण, गलिच्छ पातळीवरती राजकारण घेऊन जायचं. या ठिकाणी 39 जे भारतीय लोकांचा मोसुलमध्ये मृत्यू झाला, 3 वर्षाप्रमाणे बातमी लपवली या लोकांनी. त्यातले सगळेजण त्या ठिकाणी त्यांचे कुटुंबीय या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांच्या नावाने शंक करतायत. त्यावेळेला हे अंगाशी आलेलं प्रकरण कशा तऱ्हेने बाजूला करायचं, नवीन काहीतरी पुढी सोडून द्यायची, तथ्य सांगायचे नाहीत, आरोप करायचे. मंत्री आरोप करतो, अरे त्यांनी कारवाई केली पाहिजे. परंतु त्यांनी त्या ठिकाणी पत्रकार परिषदेमध्ये कुठल्याही तऱ्हेचा पुरावा दिला नाही. खोटेपणा सांगून टाकायचा की यांनी चोरी केला, मोकळं वळून जायचं. आणि नंतर त्या ठिकाणी त्याची चौकशी देखील होत नाही. त्या झुकेरबर्गचे संबंध तुमचे आहेत, तुम्ही त्या ठिकाणी एवढे वर्ष चोऱ्या करताय. हे सगळं मोकळं झाल्यानंतर, उघडं पडल्यानंतर आता त्या ठिकाणी चोराच्या उलट्या बोंबा चालल्यात. इतक्या गलिच्छ पातळीवरती भारतीय जनता पक्षानं लोकशाही नेलेली आहे की या सगळ्या गोष्टीचा आम्ही निषेध करत आहोत. त्यांनी तिकडे रडावं, झुकेरबर्गच्या समोर जाऊन रडावं, आमचं काही म्हणणं नाही. विषय एवढाच आहे की झुकेरबर्गच्या बद्दल तुम्ही ज्या वेळेला त्याने माफी मागितली त्यावेळेला तुमचे संबंध काय आहेत हे उघडं पडणं क्रमप्राप्त झालेलं आहे. या सगळ्या प्रकारातून केम्ब्रिज अॅनालिटिका या कंपनीनी चोरी केलेला आहे. या कंपनीनी अमेरिकेमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी काम करताना ज्या प्रकारे डेटाचा उपयोग केला आणि त्याच्यातून प्रत्येक मतदाराचा राजकीय कल काय आहे याचा अभ्यास केला आणि त्यानंतर या सगळ्या निवडणुकांचं चित्र बदललेलं आपल्याला बघायला मिळालं. ब्रेक्झिटच्या वेळी देखील याच कंपनीने काम केलेलं होतं आणि अशक्य अशी वाटणारी गोष्ट शक्य करून दाखवलेली होती. ब्रेक्झिटच्या बाजूनी मतदान पूर्णपणे वळवून घेण्यामध्ये या कंपनीला यश आलेलं होतं आणि त्याच्यामुळे आता राजकीय वादावादी तर इथून पुढे सुरू राहीलच. भाजप आणि काँग्रेस हे 2 जे मुख्य राजकीय पक्ष आहेत ते या विषयावर एकमेकांशी आरोप प्रत्यारोप करत राहतीलच. मात्र सामान्य माणसांनी याच्याविषयी सावध राहण्याची गरज आहे. आणि ज्याप्रमाणे पंकज घोडे यांनी सांगितलं की आपली माहिती कुठल्याही समाज माध्यमावर देताना भान बाळगणं आणि आपली अनावश्यक माहिती न देणं, कमीत कमी माहिती देणं, ह्याची काळजी सर्वसामान्य माणसांनी स्वतःहून घेणं महत्त्वाचं आहे. अन्यथा आपण भारतीय सुद्धा अशा प्रकारच्या डेटा चोरीचे बळी होऊ शकतो. या चर्चेमध्ये सहभागी झाल्याबद्दल सर्व मान्यवरांचे आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झी24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी24 तास रहा एक पाऊल पुढे.